अकोला जिले के कई गांवों में पिछले 7 महीनों से 14 करोड़ रुपए की लागत से मंजूर सड़कों के निर्माण कार्य में हो रही देरी के विरोध में आज ग्रामीणों ने सार्वजनिक निर्माण विभाग के कार्यालय के सामने जोरदार आंदोलन किया। गेल्या 14 ते 15 महिन्यापासून याच्या रस्त्यासाठी मी झटत आहो। टेंडर काढतात आणि ओपन काही करत नाही, टेंडर लावतात ओपन काही करत नाही। तसंच मी 3 तारीखला उपोषणाला बसलो होतो। उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी लेखी दिलं होतं की आम्ही 12 तारखेला टेंडर ओपन करतो। 12 तारखेला टेंडर ओपन नाही केलं, डबल टेंडर लावलं। तरी त्यासाठी आता हे जनता जे पेटली आहे उठून, हे आता खूप झालंय। आमदार खासदाराला यायला जनतेला काही घेणं नाही जनतेचं, जनता मरून राहिली। पण हे हसतात ऑफिसात बसून, ते आपल्या ऑफिसात बसून हसतात। मंत्रालयात जाऊन फक्त त्याचे जिथं स्वार्थ आहे ते स्वार्थासाठी ते कामं करतात। ते जनतेसाठी यायला काही घेणं नाही। जनता मरो या काही हो, यापुढे हे जनता मुके बसणार नाही। बरं त्याला दोषी हे अधिकारी पदाधिकारी नाही आहेत किंवा ते आमदार खासदार नाही, याला दोषी आपण जनता आहो। जनता जर पेटून उठली तर हे काहीच नाही। आपल्या मत हे त्याच्या मत आपण नाही आहे, हे जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे। आज या एवढ्या जनता महापाला हा जर रस्ता चालू झाला नाही या 2 दिवसात तर हे आंदोलन तर हे चालूच राहील। जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। तरी यांनी शासनाने लक्ष द्यावं आणि आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी हे त्याचे पक्ष सोडून द्या। या जनतेने तुम्हाला निवडून कासाठी दिलं? पैसा खायसाठी काय, रस्ते ओढण्यासाठी काय? अरे जनते माता तुम्ही आहे, तुमच्या माता जनता नाही। हे आमदार खासदार लक्षात ठेवावं, एवढं बोलतो मी।